नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानचं पनवेलचं अर्पिता फार्म हाऊस सर्व परिचित आहे। मात्र त्याच्या फार्म हाऊसमध्ये बेकायदा घुसण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। तारा तोडून सलमानच्या फार्म हाऊसमध्ये घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या 2 तरुणांना सुरक्षा रक्षकांनी पकडलं आणि पनवेल पोलिसांच्या ताब्यात दिलं। या दोघांकडे बनावट आधार कार्ड सापडलंय। अजेश कुमार ओम प्रकाश गिल वय वर्ष 23 आणि गुरुसेवक सिंग तेजा सिंग सिख वय वर्ष 23 राहणार पंजाब अशी त्यांची नावं असून त्यांची चौकशी सुरू आहे। दरम्यान गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची गँग चालवणाऱ्या गोल्डी ब्रारने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। त्यातच अशी घुसखोरी झाल्याने सलमानच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। लॉरेन्सने काही दिवसांपूर्वीच अभिनेता सलमान खानला जीवे मारणार असल्याचा पुनरुच्चार केला होता। गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि लॉरेन्सचा खास मित्र गोल्डी ब्रार हे दोघेही पंजाबचे असून हे घुसखोर देखील पंजाबमधूनच आले होते। त्यामुळे त्यांना सलमानच्या घातपातासाठी पनवेलच्या फार्म हाऊसवर पाठवण्यात आलं होतं का याची शक्यता पडताळण्यात येत आहे। हे 2 संशयित घुसखोर 4 जानेवारीला सायंकाळी 4 वाजता वाजेगाव येथील अभिनेता सलमान खान याच्या अर्पिता फार्म हाऊसमध्ये तारा आणि झाडांच्या कंपाऊंडमधून घुसण्याचा प्रयत्न करत होते। त्यावेळी फार्म हाऊसच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडलं तेव्हा त्या 2 तरुणांनी खोटी नावं सांगितली। महेश कुमार रामनिवास आणि विनोद कुमार राधेश्याम अशी आमची नावं असून आम्ही उत्तर प्रदेशहून सलमान भाईला भेटायला आलो असल्याचं त्यांनी खोटं सांगितलं। मात्र त्या सुरक्षा रक्षकांना या तरुणांचा संशय आल्याने त्यांनी पोलिसांना बोलावलं। त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवत तरुणांची चौकशी केली असता त्यांनी आपली खरी नावं सांगितली। त्यानंतर त्यांच्या मोबाईल फोनची तपासणी केली असता दोघांनी आपलं छायाचित्र बनवून बनावट आधार कार्ड बनवल्याचं आढळलं। अखेर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन अटक केली। आज तक या मीडिया हाऊसने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार 2022 मध्ये देखील कॅनडात बसलेल्या गोल्डी ब्रारच्या सांगण्यावरून बिश्नोई टोळीचे शूटर सलमान खानवर हल्ला करण्यासाठी येथे आले होते। त्यांनी सलमान खानच्या पनवेलच्या फार्म हाऊसची पूर्ण तपासणी केली होती। शूटरने फार्म हाऊसच्या गार्डशी मैत्री केली होती। आरोपींनी सलमानच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली होती। मात्र सलमान खान सोबत असलेल्या कडक सुरक्षेमुळे त्यांचा प्लॅन फसला होता। आता पुन्हा तसाच प्लॅन साकार होत होता का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून सलमानची सुरक्षा आणखी वाढवण्याची मागणी जोर धरतीये। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।